नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगच्या कामाला जनतेचा विरोध आहे। या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाच्याला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो। त्यामुळे हे काम थांबवण्याची मागणी करत आंबेडकरी संघटना आंदोलन करत आहे। परंतु आंबेडकरी अनुयायांचा विरोध डावलून सरकार दडपशाहीचा अवलंब करून या कामाला स्थगिती देत नाही। त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असून आता दीक्षाभूमीवर मोठे आंदोलन सुरू आहे। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांशी चर्चा करावी अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे। दरम्यान दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे। मुंबई येथील बालेगाव कॅम्प परिसरात SRPF भरती परीक्षा घेण्यात आली होती। या भरती दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे या तरुणाचा धावताना खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर अक्षय बिऱ्हाडे यावर वेळीच प्राथमिक उपचार करण्यात न आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांकडून केला जातोय। तसेच या घटनेत स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येतो आहे। परिणामी या घटनेची चौकशी करत यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत अक्षय बिऱ्हाडे याच्या कुटुंबियांनी आता केली आहे। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मागच्या आठवड्यात अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला होता। या जामिनाला विरोध करण्यासाठी आता पुणे पोलिसांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवलाय। उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगी पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे मागितली होती। भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 2020 क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता। आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला। मात्र यावेळी टीम इंडियातील 11 खेळाडूंचे अभिनंदन करण्याऐवजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। या मुद्द्यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात बोलू देत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। आज चौथा दिवस आहे। दरम्यान क वर्गातील सर्व पदं MPSC मार्फत भरणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राज्याच्या कॅबिनेट गट क च्या जागा टप्प्याटप्प्याने MPSC कडे वर्ग करणार आहोत। यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। लोकांची मागणी होती त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आलाय। याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही तयारी दर्शवली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणे समोर आली आहेत। याबाबत आता राज्य सरकार गंभीर असल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलंय। राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे। त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहे। या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात। संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत। या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य अधिकारी क्रांती बोराटे, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त विजय पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते।
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्याद्वारे राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने दुकानदारांच्या मागण्यांसंदर्भात येथील तहसीलदारामार्फत शासनास निवेदन देण्यात आले। निवेदनात राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये आजच्या महागाई निर्देशांकानुसार किमान 100 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी। रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्याची आधार क्रमांकासह पडताळणी अर्थात ई-केवायसी करणे ही निरंतर प्रक्रिया असायला हवी। त्यासाठी वेळेचे बंधन नसावे। या मागण्यांसह इतरही महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर शिवसेना शिंदे गटात मोठा बदल करण्यात आलाय। शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटवण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगर शहराच्या प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केली। त्यानंतर पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले। त्यानंतर दिलीप सातपुते यांची नगर शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर संघटनेत खांदेपालट करण्यात आली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 5व्या टप्प्यात मुंबईत मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले होते। या पत्रकार परिषदेत ज्या भागात शिवसेना ठाकरे गटाचे मतदान जास्त आहे त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने पार पडत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता। त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात जास्त मतपत्रिका आढळल्याची माहिती मिळत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।